नमस्कार, मी नेहा जोशी. माझ्या मनम ध्यानम या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. महाशिवरात्र जगातल्या सर्व हिंदूंसाठी महाशिवरात्रीचा दिवस अतिशय महत्त्वाचा. या दिवशी असे ग्रह असतील, हे करा, असा उपवास करा, श्री शंकराची अशी पूजा करा, असे बरेच व्हिडिओज एक्सेट्रा तुम्ही पाहिले असतीलच. पण हे सगळं का करायचं? आज आपण भावनिक, आध्यात्मिक, पौराणिक, वैज्ञानिक पातळीवरती उलगडून पाहूया महाशिवरात्रीचं महत्त्व. महाशिवरात्री म्हणजे नेमकं काय? तर अगदीच शब्दाची फोड करायची म्हटलं तर महा म्हणजे महान, शिव म्हणजे जे कल्याणकारी आहे, जे शुद्ध आहे, आणि रात्र म्हणजे अर्थातच अंधार, शांतता, म्हणजेच अंतर्मुख होण्याची वेळ. महाशिवरात्र ही आपल्या आतल्या अज्ञान, भीती, राग, दुःख या रात्रीतून शांतता, शुद्धता आणि जागृतीकडे जाण्याची एक महान संधी आहे. शिव म्हणजे केवळ पूजायोग्य देव नाहीत, तर शिव म्हणजे कॉन्शियसनेस, म्हणजेच शुद्ध जाणीव. जेव्हा आपण विचारांपलीकडे जाऊन फक्त आहोत, आय ॲम अशा अवस्थेत जातो ना, तेव्हा आपण ह्या शिवशक्तीशी, शिवतत्वाशी जोडले जातो. महाशिवरात्रीशी रिलेटेड बऱ्याच धार्मिक कथा पण सांगितल्या जातात. आता या धार्मिक कथांचा जरा खोल अर्थ म्हणजे सिम्बॉलिक इंटरप्रिटेशन आपण खरं तर बघूया. भगवान शिवांची विष पिण्याची जी कथा आहे, म्हणजे समुद्र मंथनातून विष निघालं आणि शिवांनी ते पिऊन सृष्टी वाचवली, अशी ती कथा आहे. पण याचा गूढ अर्थ असा आहे की आपल्या आयुष्यातही नकारात्मक अनुभव आपल्याला खूप येत असतात, दुखावणाऱ्या आठवणी असतात, लोकांनी दिलेली विषारी वागणूक असते. ही सगळी जी विषं असतात ना, ही सगळी विषं आपल्याला प्यावीच लागतात. पण शिवतत्व आपल्याला काय सांगतं की विष पिणं म्हणजे त्रास स्वीकारणं नाही, तर विषाला विष न बनवून देता त्याचं अमृतात रूपांतर करणं म्हणजेच वेदनेतून परिपक्वता, शहाणपण आणि करुणा निर्माण करणं. दुसरी कथा महाशिवरात्रीच्या दिवशीची जी सांगितली जाते ती म्हणजे शिवपार्वती विवाहाची. शिवपार्वती विवाह म्हणजे इनर बॅलन्स. शिव म्हणजे ध्यान, शांती, वैराग्य, आणि पार्वती म्हणजे प्रेम, भाव, जीवनशक्ती. या दोघांचा विवाह, या दोघांचा मिलाप म्हणजे आपल्या आतल्या शांततेचा आणि भावनांचा समतोल. फक्त ध्यान असून चालत नाही, फक्त भावना पण असून चालत नाहीत, तर महाशिवरात्री म्हणजे या दोघांचं एकत्र येणं, त्याच्यात बॅलन्स साधणं, आपल्यामधल्या शिवशक्तीचा समतोल राखणं. हे झालं महाशिवरात्रीला सांगितल्या जाणाऱ्या पौराणिक कथांचं सिम्बॉलिक इंटरप्रिटेशन. आता आपण जरा आध्यात्मिक दृष्टिकोनातून महाशिवरात्रीचा विचार करूया. या दिवशी शरीर, मन आणि ऊर्जेवरती काय परिणाम होतो? फर्स्टली महाशिवरात्रीला आपण उपवास करतो, बरोबर? पण उपवासाचा गूढ अर्थ काय आहे? उपवास म्हणजे काही देवाला आवडतो म्हणून उपवास करत नाही आपण, तर उपवास म्हणजे शरीर हलकं करणं, मन जड न ठेवणं, म्हणजेच ध्यानासाठी योग्य ती अवस्था निर्माण करणं. अर्थात उपवास म्हणजे आपल्याकडे एकादशी दुप्पट खाशीवाला उपवास इथे अपेक्षित नाही आहे, तर खरोखर काहीही न खाता किंवा अगदीच हलका आहार घेऊन केलेला उपवास इथे अपेक्षित आहे. उपवासामुळे काय होतं की शरीरात डिटॉक्स होतं, शरीर आपलं पचनसंस्थेवरचा भार हलका होतो, रादर पचनसंस्थेवरती भार पडत नाही. जेव्हा पचनसंस्था शांत असते तेव्हा ध्यानसुद्धा खोल लागतं. म्हणूनच आपल्याकडे प्राचीन ऋषींनी उपवासाची परंपरा आपल्याला दिलेली आहे. आणि ध्यान का करायचं? महाशिवरात्रीच्या दिवशी लोक ध्यान करण्याला विशेष महत्त्व देतात. तर ध्यानामुळे मेंदूतील स्ट्रेस हार्मोन जे आपले असतात ते कमी होतात. मन अगदी नॅचरल दृष्ट्या, नैसर्गिकरित्या शांततेकडे झुकतं. आपला आतला आवाज आपल्याला अगदी सहजपणे ऐकायला येतो. आपल्या इनर सेल्फशी आपण सहजपणे कनेक्ट होऊ शकतो, आत्म्याशी सहजपणे जोडले जाऊ शकतो. म्हणून या दिवशी साधकांना अंतर्दृष्टी, भावनिक मुक्तता या गोष्टी अगदी सहजपणे अनुभवायला मिळतात. महाशिवरात्रीचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण जरा आता विचार करूया.
सगळ्यात पहिल्यांदा चंद्राचा मानसशास्त्रीय प्रभाव. चंद्राच्या प्रभावामुळे समुद्रातल्या पाण्यात भरती ओहोटी निर्माण होते हे तर आपल्याला माहितीच आहे. मानवी शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे अर्थातच आपल्या भावनांवरती आणि आपल्या मनांवरती चंद्राचा सूक्ष्म प्रभाव पडतो. आपण म्हणतो ना की अहम ब्रह्मास्मी, म्हणजे जे ब्रह्मांडात होतं आहे ते आपल्या मनात आणि शरीरात सुद्धा होतच असतं. महाशिवरात्री अमावस्येच्या जवळ असते. या काळामध्ये चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव हा मानवी मेंदू आणि भावनांवरती होतो. शरीरातलं पाणी 70% आपल्या शरीरात पाणी आहे, चंद्रामुळे प्रभावित होतं. मन अधिक संवेदनशील होतं, ग्रहणशील होतं मन या काळामध्ये. महाशिवरात्रीच्या आसपास लोक अधिक भावनिक होतात. स्वप्न आपली तीव्रतेने आपल्याला यायला लागतात, अंतर्मुखता वाढते आपली आणि त्यामुळेच ध्यानासाठी ही अतिशय उपयुक्त वेळ आहे, उपयुक्त असा काळ आहे. म्हणूनच महाशिवरात्रीच्या काळामध्ये ध्यानाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. न्यूरोसायन्सच्या दृष्टीने विचार केला तर ध्यान केल्यावरती काय होतं तर मेंदूमध्ये अल्फा थीटा ह्या वेव्ज वाढतात, तणाव कमी होतो, मेंदू अधिक सर्जनशील होतो, जुने जे ट्रॉमा असतात तर ते दूर व्हायला मदत होते. म्हणून महाशिवरात्रीला ध्यान करणं म्हणजेच मनाचं आतून रिसेटचं बटन दाबण्यासारखं आहे. सो ह्याचाच अर्थ असा आहे की महाशिवरात्रीच्या काळात इनर ट्रान्सफॉर्मेशन करण्याची आपल्याला ही एक संधी मिळालेली असते. ही रात्र म्हणजे खरं तर जुन्या पॅटर्न्सना सोडण्याची संधी आहे, स्वतःला माफ करण्याची ही वेळ आहे. मी पुरेसं नाही आहे, आय एम नॉट इनफ या भावनेचा अंत करण्याची ही वेळ आहे. महाशिवरात्रीला आपण शिवाला जलाभिषेक करतो, दूध आणि बेलपत्र अर्पण करतो. पण ह्याचा अर्थ काय आहे? आपण जेव्हा पाणी शिवाला अर्पण करतो याचा अर्थ आपण आपला पण अहंकार धुवून टाकायला पाहिजे. दूध अर्पण करतो, आपण मन शुद्ध करायला पाहिजे. बेलपत्र अर्पण करतो म्हणजे 3 गुण जे आहेत रज, तम आणि सत्व याचा समतोल आपल्या मनात आपण राखला गेला पाहिजे. सो ही जी पूजा आहे शिवाची ही बाहेरची क्रिया नसून आपल्या आतल्या परिवर्तनाची प्रतिकात्मक कृती आहे. आज आपण एक करू शकतो. तुमच्या आयुष्यातली जी कोणती भीती असेल, कुठली सवय तुम्हाला सोडायची असेल याचा थोडासा विचार करा आणि नंतर ध्यानामध्ये त्या गोष्टी शिवचरणी अर्पण करा. हे एक सिम्बॉलिक रिलीज आहे. मनावरती बघा खूपच सकारात्मक याचा परिणाम होतो. सो भावनिकदृष्ट्या विचार केला तर महाशिवरात्री म्हणजे आपल्या आतल्या जखमांना प्रेमाने करुणेने पाहणं, स्वतःशी सौम्य होणं आणि स्वतःच्या मनातला गोंधळ शांत करणं हे खूप महत्त्वाचं आहे. सो महाशिवरात्री ही देवाला खुश करण्याची रात्र नाही आहे, ही स्वतःला समजून घेण्याची रात्र आहे. जेव्हा मन शांत होतं तेव्हा शिव आपोआप जागा होतो आणि हीच खरी शिवाची पूजा, हीच खरी महाशिवरात्र. तुम्हाला माझा हा जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी मनम ध्यानम हे चॅनल नक्की पाहत राहा. थँक्यू.